नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 100 दिवस कोण पास कोण नापास हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे महाराष्ट्र सरकारचं 100 दिवसांचं एक प्रगती पुस्तक नुकतंच जाहीर झालं. त्याचा निकाल काल जाहीर झाला. या निकालानुसार महाराष्ट्र सरकारचे काही विभाग पहिल्या काही क्रमांकांवर आलेत. याशिवाय महाराष्ट्र सरकार अंतर्गत काम करणारे जिल्हे असतील, जिल्हा परिषदा असतील, जिल्हाधिकारी असतील, पोलिसांची विविध दलं असतील, या सगळ्यांसाठी एक कार्यक्रम ठरवून देण्यात आला होता आणि त्याचा निकाल जाहीर झाला. आता हा निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. पहिली चर्चा अर्थात राजकीय होती की कुठल्या पक्षाचे विभाग याच्यामध्ये अग्रक्रमाने आहेत, कुठल्या पक्षाच्या विभागांना तळाचं स्थान गाठावं लागलंय. ही चर्चा तुर्तास बाजूला ठेवूयात. प्रश्न असा आहे की मुळात 100 दिवसांमध्ये काही खात्यांचं असं मूल्यांकन करता येतं का, किंवा ज्या खात्यांचं मूल्यांकन उत्कृष्ट खाती म्हणून झालेलं आहे ती खाती खरंच उत्कृष्ट काम करतायत का. सरकारनं हे प्रगती पुस्तक देऊन नेमकं काय साध्य केलं या आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पण सरकारनं जे प्रगती पुस्तक काल जाहीर केलेलं आहे त्या प्रगती पुस्तकाचा निकाल काय सांगतो, कुठल्या कुठल्या खात्यांच्या बाबतीत काय काय गुण देण्यात आलेले आहेत यावर आधी एक नजर टाकूया. 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा जो निकाल जाहीर झालाय त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या 48 खात्यांपैकी 12 विभाग आहेत ज्यांना 100% गुण मिळालेत. म्हणजे जे जे निकष त्यांना देण्यात आले होते त्या निकषांवरती खाती ते विभाग पूर्ण उतरलेत. 18 विभाग असे आहेत की ज्यांनी 80 ते 99% इतके गुण मिळवलेले आहेत. 10 विभागांनी 60 ते 79% इतके गुण मिळवले आहेत, तर 8 विभागांनी 60% गुण मिळवलेले आहेत. तर एकूण 48 खात्यांनी मिळवलेले हे गुण आहेत. आता पहिला सर्वोत्तम विभाग सरकारचा कुठला ठरला, तर ज्या खात्याकडे सध्या राज्यातल्या सगळ्या महिलांचं भगिनींचं लक्ष लागलेलं आहे तो लाडकी बहीणची योजना राबवणारं खातं महिला आणि बाल विकास खातं 80% गुण मिळवून आदिती तटकरे यांचा हा विभाग पहिल्या क्रमांकावर आलाय. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खातं जे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आहे 77.95% इतकी त्यांच्या विभागाची कामगिरी आहे. कृषी विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 66.15% इतके गुण मिळवून माणिकराव कोकाटे यांचा हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर आहे भाजपचे जयकुमार गोरे यांचा ग्रामविकास खातं. ग्रामविकास विभागाला मिळाले 63.85%. भाजपचे पहिल्यांदाच मंत्री झालेले नितेश राणे यांचा परिवहन आणि बंदर विभाग 63.85% गुण मिळवून चौथ्या क्रमांकावर आहे. पण आता ज्या खात्यांना क्रमांक मिळालेले आहेत त्या खात्यांबद्दल सध्या काय विचार केला जातो, किंवा जेव्हा लोकांना आपण या खात्यांबद्दल विचारतो तेव्हा लोकांचं काय म्हणणं असतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, महिला आणि बालकल्याण विभाग ज्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे, सध्या या खात्याची ओळख प्रामुख्यानं कशासाठी आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी. ज्या योजनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या योजनेचा मार्च महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाहीये. मे महिना उजाडलाय पण एप्रिलचा हप्ता मिळालेला नाहीये. या सगळ्या महिलांना 1500च्या ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्याबद्दल कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये आणि 2100 रुपये या वर्षी तरी मिळण्याची शक्यता सध्या तरी धूसर दिसतेय. कृषी मंत्रालयाला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. कृषी मंत्रालयाचा विचार केला तर राज्यामध्ये पीक विम्याचा प्रचंड मोठा घोटाळा आहे जो याच मंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि काही प्रमाणामध्ये कृषी मंत्रीच काही प्रकरणांमध्ये अडचणीमध्ये आहेत. शेतकऱ्यांबाबतचं कृषी मंत्र्यांचं असंवेदनशील विधान हे गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरलं होतं, जे प्रामुख्यानं कर्जमाफीच्या मुद्द्यावरचं होतं. परिवहन मंत्रालयाला सुद्धा 5वा क्रमांक मिळालेला आहे. परिवहन मंत्रालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत. हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वी बातमी ही होती की 54% पगार एसटी कर्मचाऱ्यांचे झालेले आहेत. ग्रॅच्युइटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीयेत कर्मचाऱ्यांना, पेन्शनचे पैसे वेळेवर मिळत नाहीयेत, पीएफचे पैसे जमा होत नाहीयेत. असं असताना हा विभाग मात्र चांगली कामगिरी करतोय. एसटीची अवस्था तर प्रचंड वाईट आहे. राज्यामधल्या अनेक भागांमधून याबाबत सातत्यानं तक्रारी येत असतात.
आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे. संजयजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंतजी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रम मध्ये आपलं. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, शरदचंद्र पवार पक्ष गटाचे महेश तपासे आपल्या सोबत आहेत. आपलंही स्वागत. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अभय सर नमस्कार, आपलंही स्वागत. आणि भाजपचे नेते श्रीकांत पाटील काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होईल. सुरुवातीला मी अभय सरांकडे जाते. अभय सर, मला अगदी थोडक्यात समजावून सांगा की हा सगळा जो काही 100 दिवसांचा गुण देण्याचा प्रकार होता, ज्याच्यासाठी काही निकष ठरवले गेले होते ते, आणि आता या खात्यांची गेल्या 3 महिन्यांमध्ये आपण ज्या बातम्या केल्या ते, याची जुळवणूक करायची कशी? नाही, एक निश्चित आहे, तिचा कुठला तर एखादा चांगला उपक्रम सरकार राबवत असेल, एखाद्या खात्याच्या संदर्भात त्यांची अकाउंटेबिलिटी असेल, उत्तरदायित्व असेल जनतेच्या प्रती, किंवा त्यांच्या खात्यातल्या बऱ्याच त्या तांत्रिक बाबी असतील, त्या संदर्भातलं कोणीतरी त्याचं अकाउंटिंग करतंय, ही बाब जेव्हा समोर येते तेव्हा निश्चितपणे त्याचा कारभारावर परिणाम होत असतो आणि त्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल म्हणून याचं स्वागत करायला पाहिजे. परंतु याच्यात खात्याच्या कारभाराचं प्रतिबिंब दिसतंय का, तर ते म्हणता येणार नाही, कारण आपण आता जे अनेक मुद्दे सांगितले त्यातले अनेक विषय अजून तसेच आहेत. परंतु ज्या तांत्रिक गोष्टी आता म्हणजे त्याच्यामध्ये वेबसाईट कशी आहे तुमची, इज ऑफ डुईंग म्हणजे बिझनेस गोष्टी कशा आहेत, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मी ते तांत्रिक यादी जर सांगायची झाली आपल्याला तर त्याच्यामध्ये वेबसाईटची कार्यक्षमता, कार्यालयीन सोयी सुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञानाचा वापर, अशा 10 निकषावर ही निवड केलेली आहे. तर मला वाटतं की या तांत्रिक गोष्टी असतील, परंतु त्या दृष्टीने चांगली टाकलेली पावलं आहेत की बाबा कोणीतरी आपल्या कारभारावर देखरेख ठेवतंय. कविता आपल्याला उदाहरण आठवत असेल की म्हणजे अनेक खात्याच्या वेबसाईट सरकार बदलल्यानंतरही मागच्या सरकारच्या मंत्र्यांचे फोटो 2-2 वर्ष तसेच असलेले विभागही आपण बघितलेले आहेत. तर त्या दृष्टीने मला वाटतं की कुठेतरी एक अपडेट राहावी यंत्रणा अशी प्रयत्न करतात. सर, मग हा निकष लावायचा झाला तर पेपर फारच सोपा ठेवावा लागेल यांच्यासाठी. मला वाटतं की मंत्र्यांच्या कारभाराची आणि त्यांची खात्यावरची पकड, झालेले निर्णय, रखडलेले निर्णय, ज्याचा आपण आता सगळा उल्लेख केला, याची परीक्षा होईल तेव्हा खरा सरकारचं प्रगती पुस्तक बाहेर येईल. परंतु किमान सुरुवात करताना तांत्रिक गोष्टी तरी बरोबर आहेत का, परीक्षेला जाताना आपल्याकडे पेन, कंपास वगैरे सगळं आहे की नाही, जे तपासतो आपण, तसं सरकारने पुढच्या परीक्षेला सामोरं जाण्याच्या आधी खात्याकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही याची चाचणी घेतली असं म्हणूया आपण. त्याच्यावरनं काही लगेच कारभाराचं मूल्यमापन करता येत नाही, परंतु निश्चितपणे एक चांगला निर्णय आहे असं म्हणावं लागेल. बरं, आपण तटकरेंकडे जाऊया. तटकरेजी, तुमचे तर तुमच्या पक्षाकडे असलेले 2 खाती आहेत जी पहिल्या 3मध्ये आहेत. कृषी खातं आहे, महिला बाल विकास खातं आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाची कामगिरी चांगली राहिलेली आहे असं एकूण छापून आलेल्या बातम्यांवरून तरी आज दिसते. समाधानी आहे का पक्ष या सगळ्या कामगिरीबद्दल? नाही, सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी जी ही संकल्पना मांडलेली आणि ती कार्यान्वित केली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष ज्या पद्धतीने काम करत आलेला आहे आजपर्यंत आणि मार्गदर्शनाखाली, त्याचं हे प्रतिबिंब आहे असं आम्ही पक्ष म्हणून मानतो. आणि या 2 मंत्र्यांचं ज्यांचा क्रमांक आला आहे, खरंच एक उत्तम प्रकारे त्यांची कामगिरी आहे. आदितीताईंबद्दल म्हणायचं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये आणि पहिल्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये खूपच चांगली कामगिरी त्यांनी या खात्यामार्फत केली. आणि त्या 2024च्या निवडणुका झाल्या, त्याचं मोठं यश हे जी लाडकी बहीण योजना जी सरकारने आणली आणि ती आदितीताईंच्या मंत्रालयाने राबवली त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळे जो निकाल लागला तो अख्ख्या सरकारलाच त्याचा उपयोग झाला. आणि तशीच कामगिरी आणि तोच कामाचा रेटा त्यांनी यापुढे चालू ठेवलेला आहे असं दिसतंय. त्याचबरोबर माणिकराव कोकाटे हे जमिनीवर काम करणारेचं नेतृत्व आहे. त्यांची काही विधानं वादग्रस्त झाली असतील, पण एकंदर कामाचा रेटा
आणि विषय सोडवण्याची जी त्यांची हातोटी आहे तीही वाखाणण्याजोगी आहे आणि त्याचंच प्रतिबिंब या सगळ्या प्रक्रियेमधून समोर आलेला आहे. राहता राहिला प्रश्न की म्हणजे बरीच टीका होते याच्याबद्दल. अभयजींनी म्हटलं ते बरोबर आहे की याचं मूल्यमापन झालं पाहिजे, तांत्रिकदृष्ट्या काही त्रुटी असतील तर त्याही पूर्ण करण्यात याव्यात, हे बरोबर आहे. ही 100 दिवसाची जी एकंदर लेखाजोखा आहे तो मांडला. मला वाटतं 200 दिवस पूर्ण झाल्यानंतर असाच जेव्हा लेखाजोखा मांडला जाईल त्यावेळेला अभयजींसारख्या जे एक विश्लेषक आहेत आणि अभ्यासक आहेत त्यांच्याही सूचना सरकार घेईल आणि त्याप्रमाणे पाऊल टाकतील, मला खात्री आहे. नाही, पण अभय सरांनी जे निकष वाचले त्याच्यामध्ये नागरिकांसाठीच्या सेवा सुलभता, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण व्यवस्था असं सगळं म्हटलं होतं. तक्रार निवारण किती होतं या निकषांकडे आले तर आपण कृषी खात्याला किती मार्क द्यावे हा प्रश्न विचारावा लागेल. तो प्रश्न मी घेऊन तुमच्याकडे येते परत. पण त्या अगोदर आपल्याकडे भाजपचे प्रवक्ते सुद्धा श्रीकांतजी उपस्थित झालेले आहेत. श्रीकांत पाटीलजी, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. जो प्रश्न मी आता उपस्थित केला त्याचं उत्तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. गुण वगैरे बघायला सगळं बरं वाटतं, पण खात्यांची जर अवस्था बघितली तर मात्र सर्वसामान्य जनता या खात्यांना इतके गुण देईल असं वाटत नाही. मला असं वाटतं की मी पहिल्यांदा सरकारचं एक कौतुक करतो आणि धन्यवाद देतो की आपण कुठलीही व्यवस्था जेव्हा निर्माण करतो, साधारणतः आपण एक साध्या भाषेचा जर उपयोग केला आणि समजण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा पहिल्यांदा त्या घराचा आर्किटेक्चर ठरतं. आर्किटेक्ट येतो, तो डिझाईन करतो, त्याचं फाउंडेशन कसं असेल, प्लिंथ काय असेल, कुठलं मटेरियल वापरायचं, तर कुठल्याही गोष्टीचा आधी साचा तयार होतो. आणि मला असं वाटतं की आपल्याला देवेंद्रजींचं सेकंड टर्मवर नेतृत्व मिळालं आणि पहिले 5 वर्ष त्यांनी नॉनस्टॉप जे कामाचा धडाका लावला होता आणि त्याच्यातनं जो रिझल्ट दिला त्याच अनुभवाला गाठीशी धरून त्यांनी 100 दिवसाचा एक फोकस्ड विजन असलेला कार्यक्रम राज्यासाठी दिलेला आहे. आणि गुणांचा जर तुम्ही विचार करायला गेलात तर कुठे 80% असतील, 70% असतील, 50% असतील, पण एखादी इमारत बांधताना त्याचं फाउंडेशन नीट असावं. आणि मला असं वाटतं की अभय देशपांडे सर नेहमीच खूप ट्रान्सपरंट आणि खूप स्पष्ट बोलणारे विश्लेषक आहेत. मी त्यांचा पहिल्यांदा धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा यांना 100% मार्क याच्यासाठी दिले की कमीत कमी फाउंडेशन नीट केलेलं आहे. आर्किटेक्ट आपचा देवेंद्र फडणवीस साहेब एक चांगले आर्किटेक्ट आहेत. आणि येणाऱ्या ज्या तुम्ही वेगवेगळ्या, जसं आता तटकरे साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी मध्य प्रदेशातनं महाराष्ट्रामध्ये आली आणि त्याचा तुम्ही एक मोठा परिणाम महाविजयाकडे पाहिलेला आहे तुम्ही, तर मला असं वाटतं की की परफॉर्मन्स इंडिकेटर्स हे जसे कॉर्पोरेटमध्ये असतात, ई गव्हर्नन्स मध्ये असतात किंवा केंद्र सरकार पण त्याच धर्तीवर चालतं, तर एक स्ट्रक्चर. श्रीकांतजी, प्रश्न असा आहे की अभय सरांनी तर तुम्हाला सांगितलं की हे काही फार लोकांच्या कामाशी निगडीत असे काही निकष नव्हते, म्हणून एक वेळ आपण तो तुम्हाला मूळ मुद्दा मिळाला असं मी म्हणेन. पण जरी असं नसलं तरी पण खात्यांना काही फार बरी कामगिरी करता आलेली नाहीये. तरी पण बरीचशी खाती 60% खाली आहेत. म्हणजे पेपर इतका सोपा देऊन सुद्धा जर गुण मिळवता येत नसतील तर मग कठीण आहे ना. मग खरे जर निकष लावले की खरंच तुमचा लोकांशी किती संबंध आहे, खरंच तुम्ही लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करता की नाही, खरंच तुम्ही लोकांच्या तक्रारी ऐकता की नाही, हे जर निकष लावले तर मग हे रिपोर्ट कार्ड भलतंच खाली जाईल. रेड 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 दिसेल नाही का सगळं तिकडे. हनुमान पवारजी, काय आपली काय प्रतिक्रिया यावर? मॅडम, तुम्ही काय करताय म्हणजे जेव्हा फाउंडेशन चालू असते ना तेव्हाच तुम्ही घराचं इमॅजिनेशन करताय. तुम्ही आधी फाउंडेशन नीट बसू द्या. पण आमचा मुद्दा असा आहे की फाउंडेशन तर पक्का असायला हवं ना. तेच तर म्हणणं, तुम्ही समजून घ्या ना. फाउंडेशनच पक्का असायला हवं. ते तुम्ही एवढं सोपं केलं, मजले बांधायचे कसे? तुम्ही मॅडम फाउंडेशनच्या वेळेस चर्चा करता की घराला काच कुठली लावायची, घराला रंग कुठला लावायचा. फाउंडेशन नीट होऊ द्या आणि मग आपण ठरवूया. अहो श्रीकांतजी, हा घराच्या रंगाचा प्रश्न नाहीये ना, हा फाउंडेशन किती मजबूत आहे त्याचा प्रश्न आहे. फाउंडेशनला दगड काय वापरलेत, फाउंडेशनला सिमेंट किती, फाउंडेशनला स्टील किती, त्याचा विचार आहे हा. नाही, मी तेच सांगतोय, फाउंडेशनचा विचार झाला. आणि तटकरे साहेबांनी एक खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह मुद्दा सांगितला की अभय देशपांडे साहेबांसारख्या, तुमच्यासारख्या एक चांगल्या ज्ञानी पत्रकार जे आहेत, ज्यांना सगळ्या क्षेत्रातली बऱ्यापैकी माहिती आहे, अशा लोकांची सुद्धा इनपुट घेऊन 200 दिवसानंतरचं जे परफॉर्मन्स अनालिसिस होईल
त्यामध्ये पण आता आपण नेहमी बोलताना म्हणतो की पब्लिक पार्टिसिपेशन झालं पाहिजे, तसं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची नाही श्रीकांतजी ठीक आहे, आपण ज्याच्यावरची चर्चा सुरू ठेवू. माझा मुद्दा फक्त इतका होता की फाउंडेशनचा पेपर इतका सोपा देऊनही निकाल असा लागतोय, तर जसं जसं पुढे पुढे जाऊ पेपर कठीण होत जाईल तर मग निकालाचं काय होईल एवढंच म्हणायचं होतं मला. ठीक आहे, आपण येऊयात आपण येऊयात त्याच्याकडे. आपण हनुमंत पवार यांची प्रतिक्रिया ऐकून घेऊयात. हनुमंतजी. कविताजी, खरं म्हणजे 9,32,000 कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर करण्याचं पाप ज्या महायुती सरकारच्या डोक्यावर आहे, त्यांनी 100 दिवसाच्या निमित्तानं काहीतरी स्वतःची पाठ तुटून घेणं हा अतिशय केविलवाना प्रयत्न आहे. कुठल्या खात्यापासून सुरुवात करावी कविताजी, असा प्रश्न आहे. महाराष्ट्र जनमानस या सरकारवर प्रचंड संतप्त आहे. कृषी खातं घ्या, गृहविकास खातं घ्या, सार्वजनिक बांधकाम खातं घ्या, पशुसंवर्धन खातं घ्या, इव्हन ज्या खात्याला सर्वाधिक मतं दिलेत ते महिला आणि बालविकास खातं घ्या. कुठून सुरुवात करावी? कृषी खात्याला यांनी पहिल्या 3 मध्ये 2 मध्ये नंबर दिला, त्या कृषी खात्याची या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्ही भावांतर योजना लागू करू असं सांगितलं होतं, आम्ही भाव लागू करू असं सांगितलं होतं. 1 रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेची टिमकी यांनीच वाजवली होती. या सगळ्या योजनांचा बोऱ्या वाजवायचं काम ह्या पहिल्या 100 दिवसामध्येच या लोकांनी केलं. आज पुण्यामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री नियोजन मंत्री अजितदादा म्हणाले, मी कुठे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं दाखवा. मला दाखवायचं या सरकारला पाठ तुटून घेताय ना तुम्ही, मार्क घेताय ना. हे पहा, ही अॅग्रोवनची बातमी आहे, सकाळ माध्यम समूहाची अॅग्रोवनची बातमी आहे. 7 नोव्हेंबरची बातमी आहे. 6 तारखेला अजितदादाच्या पक्षानं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आम्ही कर्जमाफी करू. 7 नोव्हेंबरला लोकमत, लोकसत्ता आणि अॅग्रोवन या दैनिकात बातमी आली की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या गटानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं. आणि आज दादा पत्रकारांवर दादागिरी करतायत, शेतकऱ्यांवर दादागिरी करतायत. कोणाच्या डोळ्यात तुम्ही धुळफेक करताय? गृह खात्याची कामगिरी घ्या, अजून कृष्ण आंधळे सापडलेला नाही यांना. तो प्रशांत कोरटकर तेलंगणाच्या लोकांनी पकडलेला होता. परांडा असो, भूम परांडा असो, चाकूर असो, माझं तुळजापूर असो की पुणे मुंबई असो, ड्रग्ज माफियांनी सुळसुळाट झालाय सगळीकडे. माझ्या महाराष्ट्राची पिढी बर्बाद होते. तिथल्या हायकोर्टानं मुंबईच्या, तुम्ही पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये, पोलिसांच्या कोठडीमध्ये गोळ्या घालताय आरोपींना, तुम्हाला म्हणजे कठोर भाषेमध्ये या सरकारची निर्भत्सना उच्च न्यायालयाने केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला यांनी कधी नव्हे ती पाठ थोपटून घ्यायचं काम केलं यांनी. महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या इतिहासात कधीही शासकीय कॉन्ट्रॅक्टर संपावर गेले नव्हते. शासकीय कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करण्याची वेळ आली. जळगावमध्ये त्यांनी उपोषण केलं, पुण्यामध्ये उपोषण केलं, नागपूरमध्ये उपोषण केलं. कुठल्या खात्याची कामगिरी घ्यायची? यांच्या पक्षाचे मंत्री आपापसामध्ये भांडण्यामध्ये जितके वेळ खर्च करतायत तेवढा वेळ ते लोकांच्या सेवेसाठी देत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. काय झालं नाशिकच्या पालकमंत्री पदाचं? रायगडच्या पालकमंत्री पदावर यांचा वाद अजून मिटायला तयार नाहीये. तुमच्या मंत्र्याला पहिल्या महिन्यामध्ये राजीनामा द्यावा लागला होता एका खुनासारख्या वाईट घटनेमध्ये. किती शर्मेची बाब आहे. आणि पाठ थोपटून घेताय 100 दिवसामध्ये आम्ही हे केलं, आम्ही ते केलं सांगताय. काय महाराष्ट्राला तोंड दाखवाल तुम्ही? लाडका भाऊ म्हणून जी योजना सुरू केली होती 100% योजना तुम्ही बंद केली. 2100 रुपये महिलांना देतो असं आश्वासन धडधकत महायुतीनं दिलेलं होतं, मोदीजींच्या साक्षात दिलेलं होतं, अमित शहाजींच्या साक्षात दिलेलं होतं. आज यांचे मंत्री धडधकत सांगतायत आम्ही तसं म्हणलोच नव्हतो. तुम्ही कुणाला मूर्खात करताय? महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी हे बघते आणि आम्ही 100 पैकी एवढे मार्क तेवढे मार्क करताय. हेडलाईन मॅनेजमेंटचा काळ गेलेला आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. महाराष्ट्रामध्ये या सरकारला विकासाच्या मुद्द्यावर बोलावं लागेल. ठीक. तुमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. महेश टपासेजी, तुमचं या एकूण सरकारच्या प्रगती पुस्तकाबद्दलचा मुद्दा मांडा. म्हणजे आता हनुमंत पवारांनी जे काय मुद्दे उपस्थित केले ते घेऊन मला सरकारी पक्षाचे जे प्रवक्ते त्यांच्याकडे जाता येईल. पहिली गोष्ट अशी आहे की आता परीक्षा देणारे जे आहेत तेच पेपर तपासण्याची पण जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. पासिंगचे मार्क देण्याची पण जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे आता नेमकं किती विश्वास ठेवायचा. परंतु एक गोष्टीचं मला समाधान वाटतं, मुख्यमंत्र्यांना तेवढं सुचलं की काहीतरी प्रगती पुस्तक हे आपल्याला आपल्या सरकारचं काढलं पाहिजे. आता हे नेमकं प्रशासन सुधारण्यासाठी आहे, मित्र पक्षातलं कामगिरी अपयशी होत आहे दाखवण्यासाठी आणि त्यांना इन चेक ठेवण्यासाठी आहे, हा नंतरचा विषय. परत एक गोष्ट आपण मानली पाहिजे की जो कोणी सार्वजनिक जीवनामध्ये आहे किंवा खासगी जीवनात जरी असलं तर त्याच्या कामाचं मूल्यांकन झालंच पाहिजे. ही सुरुवात आहे, परंतु ह्या सुरुवातीमध्ये अनेक त्रुटी आहेत. 100 दिवस सरकार आलं, परंतु 100 दिवसाच्या आधी हे सरकार कसं आलं ह्या इतिहासात कारणानं तर महाराष्ट्राला माहिती आहे. या लाडकी बहिणींचा उल्लेख आताचे काँग्रेस आमचे प्रवक्त्यांनी केला आणि लाडक्या भावाचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये 1500, 2100 होणार,
हातात किती तर 500 अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि आदिती तटकरे एक चांगली कुशल एक नेतृत्व त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्यांना चांगलं त्याच्यामध्ये मूल्यांकन जर त्याच्यामध्ये दुमत असं काही कारण नाही. परंतु सामान्य प्रशासन काय अवस्था आहे, कृषी खातं काय अवस्था आहे, दादांकडे असलेलं फूड अँड सिव्हिल सप्लायज काय अवस्था आहे, त्या ठिकाणी दस्तूर खुद माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नगर विकास खात्याचे मंत्री, आमच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांच्या खात्याची काय अवस्था आहे. आता ही मार्क कोणी दिली, ही मार्क ज्यांनी पेपर तपासले त्यांनीच दिली. तर ह्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का? आज महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार हे सरकार सांगू शकत नाही. कोटीच्या वरचं कर झालेलं आहे. याच्यावर व्हाईट पेपरची मागणी आम्ही स्वतः केली. वास्तविक जे राज्यकर्ते त्यांनी सांगितलं पाहिजे की असं अशा पद्धतीने महाराष्ट्राचं 9 लाख कोटीचं आम्ही कर्ज कमी करू. मुंबई महापालिकेचे जे ठेवीतले पैसे होते ते संपूर्ण संपलेले आहेत आणि आता कर्ज फेडण्यासाठी जागतिक मंदी डोक्यावर बसलेली आहे. शेअर मार्केट खाली पडत चाललेले, त्याच्यामुळे विद्यमान सरकारकडे पैशाची दुसरी कुठलीच सुविधा व्यवस्था नाहीये. कधी कधी दादा खूप खरं बोलतात, अजितदादांचं मी कौतुक करतो, मी त्याला आधीपासून चाहता आहे. परंतु अजितदादांच्या समोर प्रश्न आहे. 45,000 कोटीची लाडली बहीण योजना 36,000 कोटी पर्यंत नेली, परंतु हे 36,000 कोटी आणायची कुठनं? आज तुम्ही मागासवर्गाचा निधी वळवला, स्कॉलरशिपचा निधी वळवला. आपण बऱ्याचशा योजनांबद्दल बोललो. आज अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कॉन्ट्रॅक्टरांच्या संदर्भात आमचे देशपांडे साहेबांनी सांगितलं, आमच्या ठाणे जिल्ह्याचेच कॉन्ट्रॅक्टर तिकडे धरणावर बसलेले आणि सरकारला घेराव करत होते. वस्तुस्थिती आहे. त्याच्या मूल्यांकन तुम्ही 100 पैकी 100 जरी दिलं तर 48 खात्यांमध्ये 12 खात्यांना चांगली मार्क मिळाले, म्हणजे 25% कामगिरी चांगली असं म्हणायचं. ठीक आहे तपासणी, मी परत तुमच्याकडे येते. तुमचा एवढा मुद्दा ऐकून घेतला, परत तुमच्याकडे येते. श्रीकांत पाटीलजी, जर मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांना थांबवलं नाही तर मला वाटतं ते पुढचे अजून अर्धा तास थांबणार नाही, एवढी लिस्ट वाढत जाईल. काय उत्तर द्यायचं आता? हनुमंत पवारांच्या शेवटच्या शब्दापासून सुरुवात करतो. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असं त्यांचं म्हणणं आहे. ते आताच्याच विधानसभेला झालेलं आहे. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे बघताना अर्धा ग्लास रिकामा का अर्धा ग्लास भरलेला, तुम्ही जर पाहायला गेला तर मुंबईचा जो आज डेव्हलपमेंट झालेली आहे, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, ज्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत, शहरांमधल्या सुद्धा बाकीच्या जे सुविधा आहेत, म्हणजे या सरकारने हा प्रयत्न तरी केला की आम्ही जी काम करतोय ते जनतेपुढे आम्ही मांडू आणि ते मांडलेल्या कामाचं आम्ही मूल्यांकन करू. आणि जनतेला पण आम्ही अधिकार दिला, विरोधी पक्षांना सुद्धा अधिकार दिला की आम्ही तुमच्या समोर जे केलेलं काम दाखवतोय त्याच्यावर तुम्ही टीका करा, टिप्पणी करा, तुमचे स्वतःचे काही सजेशन्स पण द्या. आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, आता तुम्ही मगाशी म्हणालात हा काय कामाचा मुद्दा नाही आहे, या तांत्रिक बाबी आहेत. मग आता नेमकं काय आहे? कामावर बोलायचं की तांत्रिक बाबींवर बोलू? मॅडम, तांत्रिक बाबींवरही बोला आणि जे काम सुरू करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्यामध्ये तुमचे काही इनपुट्स असतील. ते बघा, आपण सगळ्यात मोठा विरोधी पक्षाचं जे कुठल्याही राज्यात असो देशात असो, एक रडगरानं असं असतं नेहमी, आम्ही असो की ते असो, की पब्लिक पार्टिसिपेशन झालं पाहिजे, सर्वांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. श्रीकांतजी, कमाल आहे. पब्लिक पार्टिसिपेशन एका रडगाणं असू शकतं का? नाही, मी असं सांगतोय तुम्हाला, आमचंही सांगतोय ना. आम्ही जेव्हा असो तेव्हाही आम्ही हा विषय मांडतो की लोकांना तुम्ही का विश्वासात घेत नाही, विरोधी पक्षाला का विश्वासात घेत नाही. तर आम्ही असंच म्हणतोय की आम्ही जे स्ट्रक्चर मांडलंय, आम्ही जे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स मांडले, की रिझल्ट एरिया मांडल्या, आम्ही जो फ्रेमवर्क डिझाईन केला की महाराष्ट्राचा विकास प्रत्येक विभागाचा या स्केलेटनच्या अंतर्गत व्हावा आणि ह्या स्केलेटन मध्ये अजून काही की परफॉर्मन्स तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही निश्चित करू शकता. आणि जे काम पुढच्या 5 वर्षात होणार आहे ते मला असं वाटतं की सर्वांना एकत्र घेऊन जे सजेशन्स येतील. आता दोन्ही मित्रांनी खूप आगपाकड केली, खूप गोष्टी सांगितल्या की सरकारचं हे चुकतंय ते चुकतंय, त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील ते या फ्रेमवर्कसाठी आपण घेऊया. पण ज्या गोष्टी फक्त टीकेसाठी करायच्या आहेत त्या गोष्टी नक्कीच आम्ही दुर्लक्षित करू, त्याला विलाज नाहीये. पण ठीक आहे, पण मला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जायचं आहे. मला एक सांगा तटकरे साहेब, प्रश्न असा आहे की मला याचं उत्तर द्यायचं आहे. अगदी थोडक्यात, पण एकदम थोडक्यात सांगतो. श्रीकांत पाटील साहेबांना सांगायचंय, टीकेसाठी टीका करणं ही आमची पक्षाची भूमिका नाही. दिल्लीमध्ये जम्मूमध्ये हल्ला झाला त्याच्यावर आम्ही भूमिका घेतली. आम्ही सर्व विरोधी पक्षांनी देशाच्या पंतप्रधानांना पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका घेतली आहे. सेन्सस
त्या कार्यक्रम तुम्ही स्वीकारला, तुमच्या सरकारने स्वीकारला, त्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक समित्यांच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतली. त्याच्यामुळे आता मूल्यांकन, मी सुरुवातीला बोललो, मूल्यांकन केलंच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी चांगला उपक्रम घेतलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत हे एक विरोधी पक्ष म्हणून किंवा एक नागरिक म्हणून, विरोधी पक्ष म्हणून सोडा, एक नागरिक म्हणून सरकारच्या समोर आणणं, जसं या चॅनलचं कर्तव्य अभय देशपांडे जसं बोलतात तसं त्याच भावनातनं आम्ही बोलतोय. आणि माझा हा प्रश्न चुकीचा आहे का की माझी मुख्यमंत्री खातं, अर्बन डेव्हलपमेंट खातं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं थोडक्यात पूर्ण करा म्हणून, प्लीज. तुमच्या आधी मी दिलखुलासपणे दिलदारीने सांगतोय की तुमचे सजेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक नागरिकाचं, विरोधी पक्षाचं एक मत आहे आणि त्या मताला तुम्ही एकत्रित करून पुढचा देश राज्य चालवणं हे गरजेचं आहे. धन्यवाद तुमच्या चांगल्या बरं, ठीक आहे. आपण हे सगळं इतकं आदर्शवत पुढचं 5 वर्ष चालेल अशी अपेक्षा करूयात. मी पण करते. अभय सर हसतायत तिकडून, म्हणजे काय पब्लिक पार्टिसिपेशन, सगळ्यांच्या सूचना. ठीक आहे. तटकरे सर, मला आता एक सांगा की आता हे निकष जे ते आता आपण मगाशी पण वाचले, काय विभागांचं संकेतस्थळ, कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, आता याच्यावरनं जर मार्क द्यायचे असतील आणि प्रत्यक्ष त्या विभागाचं काम काय आहे लोकांच्या प्रती याच्यावर बोलायचं नसेल तर मग कशाला हवाय हा इतका सगळा खटाटोप? नाही, त्याच्यावर बोलू नये असं आमचं म्हणणंच नाहीये. जे काही विश्लेषक आहेत किंवा जे अभ्यासक आहेत त्यांनी याच्यावर जरूर बोलावं, जरूर फीडबॅक द्यावा, त्याचं सरकार स्वागतच करेल. आमचं असं मुळीच म्हणणं नाही की आम्हाला स्वतःला मार्क्स घेतले आणि कुणी काही त्याच्यावर बोलायचं नाही. हा मुद्दाच नाहीये. मुळात मुद्दा हाच आहे की ही जी अप्रेझल सिस्टम आहे, जी कदाचित काही लोकांना आवडणार नाही, जी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असते, ती जर मुख्यमंत्र्यांनी इथे लागू करायचा प्रयत्न केला तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे आणि आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर जर ह्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या असतील किंवा काही गोष्टींचा सल्ला देत असेल कोण, तर त्याचं स्वागतच केलं जाईल. म्हणजे त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष असं का बोलतो किंवा हे मुद्दे योग्य नाही, कॉर्पोरेटायझेशन करायचंय तुम्हाला सरकारी कामाचं, म्हणजे नेमकं काय करायचंय? नाही, तुम्ही आता बघा, हे असं आहे. प्रॉब्लेम काय, मी म्हटलं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जी अप्रेझल असते, मी असं मुळीच म्हणत नाही की सरकारचं कॉर्पोरेटायझेशन. कॉर्पोरेटमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चांगली असेल. ऐका ना, आता तुम्ही नका तटकरेजी, मी तुम्हाला शांतपणे विचारतेय. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला माझा. ठीक आहे ना, मी करेक्ट केला. तुम्ही चुकीच्या डायरेक्शन, मी करेक्ट केला, मी करेक्टही केलं आणि तुम्हाला विचारलं. ठीक आहे, धन्यवाद. हा, मी तुम्हाला असं विचारलं की कॉर्पोरेट मधले निकष लावून तुम्हाला करायचंय, म्हणजे नेमकं काय करायचंय? अहो, जर एखादी गोष्ट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर चांगली होत असेल आणि त्याचे रिझल्ट जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चांगले मिळत असतील आणि त्या गोष्टी जर सरकारने लागू करायच्या म्हटल्या आणि त्याचा सरकारला किंवा आपल्या राज्याला फायदा होणार असेल तर कॉर्पोरेटायझेशन हे वाईटच असतं. अशी जर एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या चॅनलची भूमिका असेल तर त्याला आमचा इलाज नाही. पण आम्ही परत सांगतो की जर ह्या सजेशन येणार असतील तर त्याचं स्वागतच आहे. प्रश्न पक्षाच्या किंवा चॅनलच्या भूमिकेचा नाहीये, प्रश्न एवढाच आहे की सरकार काय करू इच्छिते, त्यामुळे तेवढ्याच साठी हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे अभय सर, आता पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये महानगरपालिका सुद्धा होत्या. बऱ्याचशा महानगरपालिका ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्या महानगरपालिकांच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत. निवडणुका न झालेल्या या सगळ्या महानगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहेत. जर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असलेल्या महानगरपालिका उत्तम निकाल आपल्याला देत असतील किंवा उत्तमपणे सांगत असतील की त्यांचं काम चालेल, म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा की प्रशासकीय कारभार जरी असला महानगरपालिकांमध्ये तरी महानगरपालिकांच्या कारभारामध्ये काहीही फरक होत नाही. एक कविता लक्षात घ्यायला म्हणजे आपण थोडीशी गल्लत करतोय. हा काही सरकारच्या परफॉर्मन्सचा रिपोर्ट नाहीये, हे परफॉर्मन्स ऑडिट नाहीये, हे त्या खात्यांना दिलेलं एक टास्क होतं ज्याला म्हणतात की कृती कार्यक्रम होता. काय कृती कार्यक्रम होता हा, की तुमच्या या सगळ्या व्यवस्था जागेवर आहेत की नाही, आता तक्रार निवारण व्यवस्था आहे की नाही, किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचा निपटारा केला, तो किती वेळेत केला, या सगळ्या गोष्टींचं ऑडिट झालेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी तुमच्या जागेवर आहेत का, तुमचं मेकॅनिझम व्यवस्थित आहे का, या तांत्रिक बाबींवर या गोष्टी झालेल्या आहेत.
त्याच्यामुळे हा काय मंत्र्यांच्या कामाचा परफॉर्मन्स, सरकारच्या कामाचा परफॉर्मन्स असं समजून कोणी पास झालो आम्ही पहिल्या नंबरला आलो असं काही आनंद व्यक्त करण्याचं कारण नाही, आणि किंवा एखादी चांगल्या एक सिस्टीम व्यवस्थित तयार होत असेल तर त्याच्यावर टीका करण्याचं कारण नाही. आता प्रश्न राहिला तुम्ही महापालिकेचा जो विचारला, तर महापालिकेच्या संदर्भामध्ये ज्या व्यवस्था असतात, भले लोकप्रतिनिधी नसतील तरी प्रशासकीय पातळीवर जे कामकाज चाललेलं आहे त्या कामकाजाच्या संदर्भात तिथे काय परिस्थिती आजची या संदर्भातला एक ज्याला नजर आणेवारी म्हणतो ना प्रत्येकाची, तशी ही या व्यवस्थेची केलेली नजर आणेवारी आहे. याच्या पलीकडे याच्यात काहीही नाहीये. त्याच्यामुळे कोणी फार पाठ चोपटून घ्यायचं कारण नाही. फक्त चांगला प्रयोग करत असेल तर त्यावर टीका करण्याचं कारण नाही, एवढीच भूमिका आहे त्याच्यामध्ये. दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा येतो की जेव्हा मंत्र्यांच्या परफॉर्मन्सचा ऑडिट होईल त्याचे रिपोर्ट जाहीर करतील का? दुसरं, पुढच्या काळामध्ये जर सरकारची हीच प्रामाणिक इच्छा असेल की आपण प्रत्यक्ष चित्र आपल्या समोर आलं पाहिजे, तर निगेटिव्ह मार्किंग पण येणार आहे का? म्हणजे ज्या खात्याने जे निर्णय घेतले, 6 वेळा फिरवले, मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढून घेतले, या सगळ्यांचं निगेटिव्ह मार्किंग होणार आहे का? ते फक्त मार्किंग विरोधकांनीच करायचं ठेवलेलं आहे आणि त्याचे रिपोर्ट जाहीर होणार आहेत का? प्रश्न आजचा मला वाटतं की वी आर रिडिंग टू मच. याच्यामध्ये फक्त काही विभागांना एक तास दिलं होतं की या व्यवस्था तुम्हाला 100 दिवसात पूर्ण करायच्या हा आराखडा, आणि त्याचे हे मार्क आहेत. एवढ्या याच्या पलीकडे मला वाटतं की याच्यातून फार अर्थ लावण्यामध्ये काही अर्थ नाही. कविता, बर, तुमचं म्हणणं आहे की याच्यातनं आपण फार काही अर्थ लावू नये, आणि मगाशी काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची भूमिका मांडलेली आहे. पण तुम्ही जो दुसरा मुद्दा उपस्थित केलात आता की याच्या पुढे सरकार जाणार आहे का, म्हणजे हे मूल्यमापन तुम्ही केलं, या मूल्यमापनामधून फार काही निघालेलं नाहीये, त्यामुळे फार पाठ थोपटून घेण्यासारखं पण नाहीये. मग जर असं असेल तर मग जे मूल्यमापन खरंच गरजेचं आहे त्या खात्याचा कारभार लोकांच्या प्रती कसा आहे, त्या खात्याचे निर्णय जे त्या खात्यानं घेतलेले आहेत ते खरंच अंमलात येत आहेत की नाही, जर ते अंमलात येत असतील तर त्याची इफेक्टिव्हिटी किती आहे, याचं मूल्यमापन सरकार करणार आहे का श्रीकांतजी? नक्कीच करेल ना मॅडम. मी सुरुवातीला जे माझं बोलण्याची सुरुवात केली होती त्यावेळेसच मी खूप क्लिअरली सांगितले की फाउंडेशन आहे. एखाद्या माणसाची जर फिटनेस चेक करायची असेल तर त्याचं वजन असेल, त्याची उंची असेल, त्याचा BMI असेल, त्याची कोलेस्ट्रॉल लेवल असेल, हे सगळे पॅरामीटर्सवर त्याची फिटनेस ठरते. त्याच पद्धतीने आम्ही इनिशियली 100 दिवसाचं एक पायलट म्हणा किंवा एक टेस्ट प्रिपरेशन म्हणा, तुमची कॉम्पिटन्सी मॅपिंग म्हणा, तुमचं गॅप अनालिसिस म्हणा, कुठे काय काय कमी आहे काय नाही, या सगळ्या गोष्टीला एक स्केलेटन टाकलं. आणि आपण नेहमी एक जनतेचाही आवाज असतो, विरोधी पक्षाचाही आवाज असतो की सरकारची जबाबदारी नक्की झाली पाहिजे. अकाउंटेबिलिटी शुड बी फिक्स्ड फॉर द गव्हर्नमेंट. सो मला असं वाटतं की अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींनी एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. म्हणजे आज जे विरोधी पक्षातली लोकही काही मुद्दे मांडतायत, टीका करतात, त्या सगळ्या आम्ही स्वीकार करू, आनंदाने स्वीकार करू, पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या घेऊ. पण अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासाठी जर एखादं मेकॅनिझम स्वतःहून मुख्यमंत्री देत असतील तर ही मला असं वाटतं की खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि येणारा काळ जो आहे, जसं महाराष्ट्रात युथ पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे, त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट असेल, रोजगाराच्या संधी असतील, स्टार्टअप्स असतील, बाकी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या जो वेगळ्या योजना आहेत, कन्स्ट्रक्शनच्या असतील, रोडच्या असतील, या प्रत्येक मंत्र्याला एक स्केलेटन दिलेलं आहे आणि त्या स्केलेटन मध्ये त्यांना काम करायचं आहे निश्चितच विकासाच्या दृष्टिकोनातनं. आणि त्या डब्यांमधल्या किंवा त्या साच्यांमधल्या जर काही साचे रिकामे राहत असतील, काही साचे चुकीच्या दिशेने जात असतील, तर मला असं वाटतं की दिस इज व्हेरी ओपन प्लॅटफॉर्म फॉर एव्हरी सिटीजन ऑफ महाराष्ट्र अँड एव्हरी पार्टी पर्सन टू कमेंट ऑन दिस. तर ही खूप सुंदर योजना आहे. मला असं वाटतं मीडियालाही खूप विनंती आहे की याचं एक स्वागतार्ह वेलकम करावं, त्याला चांगला प्रतिसाद द्यावा. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की आम्ही चुकतोय तर नक्कीच विरोधी पक्षांनी आमचा हात धरून सांगायला पाहिजे की तुम्ही इथे चुकताय, तुमचं ह्या विभागातलं काम हे ठीक होत नाहीये, याची अकाउंटेबिलिटी ठीक नाहीये, इथे एरर्स आहेत. आणि जसं 12,500 वेगवेगळ्या कार्यालयाला या स्कीमच्या माध्यमातून जोडलेलं आहे, तर 12,500 कार्यालयाची अकाउंटेबिलिटी जर आम्ही सरकार म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडत असू, नक्कीच त्या कार्यालयावर तुम्हाला कुठे अडचण असेल तर सांगण्याचा अधिकार आहे. बर, हनुमान पवारजी, मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. हा काही सरकारच्या एकूण परफॉर्मन्सचा पण निकाल नाहीये
आणि सरकारनं स्वतःसाठी स्वतःचं काम करण्यासाठी एक स्केलेटन तयार केलेलं आहे, ते मजबूत करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि याच्या उपर जर तुम्हाला सरकारबद्दल काही तक्रारी असतील तर सरकार ओपन आहे ते ऐकून घ्यायला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही, खरं म्हणजे कविताजी, मग मला वेळ कमी भेटला. या सरकारबद्दल तक्रारी आणि अपयशच इतकं आहे की वेळ कमी पडेलच. एक साधी गोष्ट आपण हे आता जी मार्किंग द्यायची पद्धत चालू आहे ना, याबद्दल समजून घेतली पाहिजे की केंद्र सरकारचा एक विभाग आहे, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया नावाचा. त्याच्यावर नियंत्रण केंद्र सरकारचं आहे. ते सरकारच्या वेगवेगळ्या देशामधल्या वेगवेगळ्या सरकारच्या सरकारी कार्यालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचं ऑडिट ते बारमाही वर्षभर 5 वर्षे चालू असतं. याच्यात काहीही नवीन नाही. पण देवेंद्रजी फडणवीस यांना मोठी हौस असते की आपण नवं काहीतरी करतो आणि आकडेवारी, मीडिया मॅनेजमेंट, हेडलाईन आणि इव्हेंट करण्याची, त्याच्यातून खरं म्हणजे त्यांनी हे महाराष्ट्राच्या माथी मारलेलं आहे. हे तळहायात चालू असतं. सगळ्या विभागाला किती मार्क पडले, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन हा सरकारी कार्यक्रम असतो. पण 100 दिवस झाल्यानंतर आपापसातला विसंवाद लपवण्यासाठी, आपापसातले मतभेद लपवण्यासाठी, आपापसातली कुडगोरी लपवण्यासाठी हे खरं म्हणजे मार्किंगचं खूळ आणलेलं आहे. याच्यात काहीही तसं देशपांडे सर म्हणले तसं याच्यात काहीही इतकं विशेष असण्याचं कारण नाही. पहिल्या 60 खात्यामधून 8 खाती निवडायची होती. ती 8 खातीमध्ये 5 खाती एकनाथ शिंदे साहेबांची केंद्र सरकारच्या या संस्थेनं काढलेली आहेत. त्याच्यातला आंतरविरोध लक्षात घ्या. केवळ 2 खाती भाजपाची आहेत, 2 खाती आता राष्ट्रवादीची जिथं दाखवत आहेत. अगोदर एकच खातं दाखवत होते. तर एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्याला, एकनाथ शिंदे साहेबांना महायुतीमध्ये ठेवण्यासाठी चुचकारण्याचं काम म्हणून तर 8 पैकी 5 खाती त्यांची नाहीयेत. नावं जर बघितली तर पहिल्या 5 खात्यामध्ये परिवहन खातं आहे प्रताप सरनाईक साहेबांकडचं. अहो कसं शक्य आहे? महाराष्ट्रामध्ये त्यांनी सत्तेत आले एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार अडवले, एसटीच्या व्यवस्थापक पदाचा गोळ घातला आणि एसटी मध्ये प्रवास करणाऱ्यांची भाडेवाढ बिनदिक्कत केली, महाराष्ट्राच्या लोकांचा विरोध असताना केली. असं कसं शक्य आहे की सार्वजनिक बांधकाम खात्यावर जर लोक उपोषण करतायत, शासकीय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, त्यांचा नंबर काढताय, हेडलाईन मॅनेजमेंटसाठी केंद्र सरकारच्या एका डिपार्टमेंटची आकडेवारी काढून माध्यमात थ्रू महाराष्ट्रातल्या लोकांना वेड्यात काढायचा हा प्रकार आहे. ठीक आहे. श्रीकांतजी, महाराष्ट्राची जनता खूप सुज्ञ आहे मॅडम. त्यांनी विधानसभेला ते दाखवून दिलेलं आहे. जेव्हा लाडकी बहीण सारखी सुंदर योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणींसाठी, जी मायमाऊली 550 रुपये आपल्या पदरचे, नाही श्रीकांतजी, मी तुम्हाला त्या मुद्द्याकडे आणते. त्यांचा मूळ आक्षेप असा आहे की सरकारमध्ये विसंवाद आहे, तो सुसंवाद आहे हे दाखवण्यासाठी किंवा तो सुसंवाद परत आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. मॅडम सुसंवाद असल्यामुळे 237 पर्यंत गेलो ना मॅडम. आम्ही जे मॅन्डेट मिळालं ते संवादाचंच होतं ना. तेव्हा जर विसंवाद असला असता किंवा काही किरकिऱ्या असल्या असत्या तर या लार्ज लेवलचं मॅन्डेट आलं नसतं. आणि त्यांनी जो क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचा विषय मांडला तर आदरणीय देवेंद्रजींनी खूपदा सांगितलं. आणि जेव्हा हा 100 दिवसाचा कार्यक्रम दिला त्यावेळेस त्यांनी खूप क्लिअरली सांगितलं की या सगळ्या मंत्रिमंडळाचं एक स्केलेटन ठरणार आहे. याच्यातनं 8 डिपार्टमेंट आपण सिलेक्ट करू. जे आता 8 डिपार्टमेंट सिलेक्ट झालेले आहेत आणि त्याला QCI थ्रू त्याचं ऑडिटिंग होणार आहे. त्याचे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स डिसाईड होणार आहेत आणि त्या ठराविक दिवसानंतर त्याचे की रिझल्ट एरिया पण डिसाईड होणार आहेत. म्हणजे जो आपण इंडिकेटर ठेवलंय ते रिझल्ट मध्ये कन्वर्ट होतंय का, आणि त्याच्यातनं 3 मंत्रालय टॉप 3 मध्ये येतील. मला असं वाटतं की यांनी एक गाणं किंवा पाढा लावल्यासारखं हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं, चांगल्या गोष्टींकडे पण लक्ष द्यावं. आणि आम्ही तर इतक्या दिलदारीने सांगतो की तुम्ही अजूनही सांगा आम्हाला. म्हणजे एकच काहीतरी जे लोकसभेचे, विधानसभेचे भाषणातले मुद्दे कुठल्याही प्लॅटफॉर्मला येऊन व्यक्त होणं आणि कुठल्याही दिशेला पॉझिटिव्ह न बघणं, याच्यापेक्षा आम्ही असं म्हणतोय की आम्ही 80% जर नीट करत असेल. महेश तपासेजी, नाही, मला पाटील साहेबांना एवढं सांगायचंय की कॉर्पोरेट पद्धतीने अप्रेझल करणं चांगली गोष्ट आहे. त्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये परफॉर्मर आणि नॉन परफॉर्मर हा क्रायटेरिया ठरला जातो. जे परफॉर्मर जसं त्यांना बढोतरी मिळते, जे नॉन परफॉर्मर असतात त्यांना काय होतं तुम्हाला पण माहिती. तर माझा एक साधा प्रश्न आहे, तुमच्या मित्र पक्षातला एक आमदार, मित्र पक्ष तुमचा नाही, तुमच्या मित्र पक्षाचा आमदार, तो गृह खात्यावर आरोप करतो पोलिसांना 50 लाख मिळाले तर 50,000च जमा होतात, बाकी सगळ्या गायब होतात. आता हे अप्रेझल आहे की आमदारांनी केलेले व्यक्ती जो लोकप्रतिनिधी आहे, 2-3 लाख लोकांमधून निवडून येतो, तो जर असा गंभीर आरोप ग्रह खात्यावर करत असेल जे मुख्यमंत्र्यांकडे आहे, तर महाराष्ट्राच्या जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा हे सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही मगाशी बोलत होता की सरकारच्या अकाउंटेबिलिटीसाठी हे अप्रेझल सिस्टम चांगली आहे.
चांगली आहे, काय म्हणणं आहे, परंतु सरकारची अकाउंटेबिलिटी ही भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये बांधलेली आहे. तुम्ही संविधान जर मानलं, तुम्ही कायदा जर मानला तर सगळं योग्य राहील. परंतु तुमचे आमदार कसे वागतात मला माहिती आहे, तुमचे मित्र पक्षातले लोक त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं की हा वैयक्तिक अनुभवातला विषय आहे म्हणून. आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त केली. त्यांना प्रश्न पूर्ण करू देत. हा प्रश्न पूर्ण करा. हा मी तेच बोलतो. म्हणजे आता पाटील साहेबांकडून चांगल्या उत्तराची अपेक्षा म्हणून मी जरा उत्साहाने त्यांना प्रश्न विचारतो. तुमच्या पक्षाच्या म्हणजे मित्र पक्षाचा एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेला एक आमदार तो थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करतो, गृह खात्यावर हल्लाबोल करतो, ठीक आहे. एवढी गंभीर आक्षेपार्ह अशा वक्तव्य करतो. हे अकाउंटेबिलिटी आहे की नाही याचं उत्तर द्या. बर ठीक आहे, बोला श्रीकांतजी, अगदी थोडक्यात पण. एक थोडक्यातच सांगतो. त्याच दिवशी त्यांना म्हणजे ज्या लोकांनी, मी खूप छोटा व्यक्ती आहे पण ज्यांनी सांगायचं त्यांनी त्या आमदारांशी संपर्क केलेला आहे. त्या संबंधित पक्षाचे प्रमुख असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, आणि त्यांनी त्याच दिवशी स्पष्ट केलं की हा वैयक्तिक अनुभवातला विषय होता आणि तो मी बोलायला नाही पाहिजे होता, पण माझ्याकडनं बोलल्या गेलेला आहे. आणि त्यांनी त्याची रीतसर दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे. पण मला असं वाटतं अशा काही घटना होत असतील तर त्याची सरकार म्हणून देवेंद्रजींनी त्या दिवशीच सांगितलं की आम्ही याच्या चौकशी करू, याच्यावर आम्ही कारवाई पण करू. तर मला असं वाटतं की इतका दिलदार मुख्यमंत्री आहे जो प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्ट स्वीकारतो, निगेटिव्ह गोष्ट पण करेक्शनसाठी घेतो, तर त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला फक्त निगेटिव्ह दृष्टिकोनातनं बघणं मला असं वाटतं की चूक आहे. ठीक आहे, ठीक आहे. हनुमंत पवारजी, मी येते तुमच्याकडे, पण तटकरेजी मगाचा जो प्रश्न हनुमंत पवारांनी उपस्थित केला होता तो सरकारमधल्या दोन पक्षांना होता, भाजपला सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काहीसे शांत करण्यासाठी किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खुश करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं किंवा हे रिझल्ट त्या पद्धतीनं आणण्यात आलं, असा थेट आरोप त्यांनी केला. उत्तर द्यायचंय तुम्हाला यावर? नाही, एखादी प्रोसेस सुरू असेल किंवा एखादी प्रोसेस सरकारने मांडली आणि तिला जर त्याचं दुर्लक्षितच करायचं असेल किंवा त्याच्यावर टीकाच करायची असेल तर मग त्याला उत्तर काय देणार? म्हणजे विरोधी पक्षाचा अधिकार आहे टीका करायचा. आणि पण माझं ह्याच्या पुढे जाऊन माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर ठीक आहे, विरोधी पक्ष नेत्यांनीही याच धर्तीवर त्यांचं असेसमेंट करावं आणि त्यांनी जाहीर करावं महाराष्ट्रासमोर की परिस्थिती काय आहे. आणि जर त्यांचं म्हणणं असं असेल की 100 दिवसामध्ये काहीच चांगलं काम झालं नाही आणि सगळ्याच गोष्टी चुकीच्या होत आहेत तर त्यांनी तसं महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावं. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका आणि लोकांमध्ये जाऊन लोकांचा कौल घेणं हेच सगळ्यात मोठं रिझल्ट आहे. आणि आपण पाहू म्हणजे हा मुद्दा अगदी बरोबर आहे. हा मुद्दा अगदी बरोबर आहे. हनुमंत पवारजी, हे बरोबर आहे की सरकारनं किमान त्यांची काय त्यांचं मानसिकता किंवा त्यांना कुठल्या निकषांवर आपलं काम मोजायचंय ते मोजलं आणि जनतेसमोर ठेवलं तरी. पण आता जर विरोधी पक्षांचा त्याला विरोध असेल किंवा विरोधी पक्षाला ते सहमत नसतील या सगळ्याशी, तर मग ते का एक निकाल तयार करत नाहीत, ते का एक प्रगती पुस्तक तयार करत नाहीत, ते जे मुद्दे म्हणतात ते मुद्दे त्या प्रगती पुस्तकात का मांडत नाहीत? साधा मुद्दा आहे की सरकार म्हणून स्वतःच आम्ही परीक्षण करू आणि स्वतःच निकाल आम्ही देऊ, तर हे महाराष्ट्रातली सुज्ञ जनता, आधुनिक महाराष्ट्र आहे, हा उत्तर प्रदेश, बिहार नाही. लोक याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विरोधक म्हणून जे आम्ही प्रश्न उपस्थित करतोय तर त्याला उत्तर द्यायला विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मंत्री सुद्धा हजर नसतात. यांच्या आमदारांनी, आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळामध्ये मंत्री का नाहीत म्हणून आकांड तांडव केलेला आहे. आम्ही जिथं जनतेला बांधील आहोत विरोधी पक्ष म्हणून, सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये उत्तर द्यायला मंत्री नसतात असं भारतीय जनता पक्षाचा आमदार विधिमंडळामध्ये सांगतो. त्यामुळे विरोधक काय म्हणतात याची अकाउंटेबिलिटी यांच्याकडे असण्याचं काही कारण नाही. सुरुवातीला जे सांगितलं होतं पक्षाच्या प्रवक्त्यांनी की देवेंद्रजी फडणवीस खूप दिलदार आहेत आणि ते मान्य करतात. हो, देवेंद्रजी फडणवीस जर दिलदार असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. त्यांनी आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी करून दाखवावी. देवेंद्रजी फडणवीस जर दिलदार असतील तर त्यांनी 2100 रुपये महिलांना द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करून दाखवावं. देवेंद्रजी फडणवीस जर दिलदार असतील तर त्यांनी आम्हाला भावांतर योजना देऊ म्हणले होते, कापसाला देऊ म्हणले होते, कांद्याला देऊ म्हणले होते, सोयाबीनला देऊ म्हणले होते, त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करून दाखवावा. तुमचा दिलदारपणा केंद्र सरकारचं जे असेसमेंट वर्षभर चालू असतं त्यातले आकडे उचलून मीडिया मॅनेज करण्यापुरता असेल तर त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही, महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही. बर, याच्यावरची शेवटची कमेंट आपण घ्यायला जातोय. सुरुवातीला मी श्रीकांतजींना म्हणेन की अगदी 1 ते 1.5 मिनिटात पूर्ण करा, म्हणजे मग नंतर अभय सरांची कमेंट घेऊन मला संपवता येईल. श्रीकांतजी.
नाही, मला काय वाटतं मॅडम की हनुमंत पवारजी आणि जे हे बोलतायत की म्हणजे एक गावाकडची जुनी गोष्ट आहे की घोडा, वडील आणि मुलगा. तर मुलगा बसला तर मुलगा वडिलांची काळजी घेत नाही, वडील बसले तर मुलाची काळजी घेत नाही, दोघेही बसले तर घोड्याची काळजी घेत नाही. तर यांना कुठल्याही दृष्टिकोनातनं पाहिजे असेल तर यांना त्याच्यामध्ये दोष दिसणार. आताच त्यांनी एका आमदारांचा उल्लेख केला की त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. विषयांतर जरी थोडंसं मला स्वतःलाही वाटतंय, पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी घडत जातात. आता विजय वडेट्टीवारांनी जो मुद्दा मांडला पहलगामच्या संदर्भामधला, तो किती असंवेदनशील होता तुम्ही सांगा. ओवेसी सारखा आयडिओलॉजिकली विरोधात असलेला माणूस तो पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर, परराष्ट्र मंत्र्यावर तुटून पडतोय. अमित शहांना, मोदीजींना जो रोज विरोध करतो तो व्यक्ती रोज सांगतोय की माझा फुल सपोर्ट आहे, पाकिस्तानमध्ये घुसा आणि युद्ध करा. आणि ही लोक भारतीय अस्मिता असेल आणि या सगळ्या मला वाटतं ते आजच्या आपल्या विषयाला धरून आपण आपल्या विषयाकडे येऊ. उदाहरण याच्यासाठी दिलंय की विरोध जर करायचा असेल तर तो लॉजिकल असला पाहिजे. बरं, ठीक. पहिल्यापासून एकच गोष्ट सांगतोय की आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमचं त्याच्यामध्ये 100% योगदान असावं, पण ते पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं असावं. मला असं वाटतं की आत्ताच एक खूप छान सांगितला मुद्दा की तुम्हीच सांगितलं मॅडम की जसं त्यांनी त्यांचं स्केलेटन तयार केलं किंवा अकाउंटेबिलिटी फिक्स केली, विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांचं एक रिपोर्ट कार्ड करावं आणि ते आम्हाला पाठवावं आणि त्याच्यातलं चांगलं जे असेल ते आम्ही आनंदाने स्वीकारू. कारण आपला निवडणुकीच्या नंतर, म्हणजे मी नेहमी म्हणतो की मॅच संपल्यावर बॉल फेकून मारण्यात अर्थ नाहीये. आपली मॅच संपली आता आपण एकत्र बसूया आणि महाराष्ट्राच्या विकासाचं जे काही चांगलं करता येईल ते एकत्र बसून गुण्या गोविंदाने नांदून महाराष्ट्राच्या जनतेला एक सुखाचा घास मिळावा, महाराष्ट्रातल्या बहिणीला एक हक्काचं स्थान मिळावं. या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की कुठेतरी एक कॉमन मिनिमम डेव्हलपमेंटचा प्रोग्राम दोघांनी एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी एक चांगला सुदृढ महाराष्ट्र देशासमोर आणि जगासमोर आणण्यासाठी मला वाटतं याची सर्वांची गरज आहे. म्हणजे सरकारनं दिलेलं प्रगती पुस्तक हे काही अंतिम नाहीये, 100 दिवसांचंच होतं ते, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सरकारचं हे 100 दिवसांचं जे प्रगती पुस्तक होतं ते अगदी छोट्या निकषांपुरती किंवा अगदी ज्याला कार्यालयीन तांत्रिक मुद्दे म्हणता येतील तेवढ्यापुरतीच ते मर्यादित होतं. पण खरं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकारचा असा निकाल येतो किंवा सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा असा निकाल येतो, प्रगती पुस्तक येतं, त्यावेळेस अपेक्षा ही असते की सरकार आणि लोक यांच्यामधला जो संबंध आहे, सरकार लोकांसाठी जे करतं याची जी परिणामकारकता आहे त्यावर ते प्रगती पुस्तक असावं असं सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते. 100 दिवसांचं जे प्रगती पुस्तक आलंय ते त्या निकषांवर बसत नाहीये, पण यानंतर सरकार जे काम करेल त्या कार्यक्रमामध्ये किंवा जे स्वतःचं मूल्यमापन करेल त्या मूल्यमापनामध्ये या महत्वाच्या निकषांचा समावेश असेल, ज्यामध्ये लोकांना सुद्धा आपली मतं देता येतील अशी सोय असावी. आणि जसं हनुमंत पवारांचा आक्षेपाचा मुद्दा होता की ते सरकारचं केलेलं फक्त मूल्यमापन नसावं, तर त्यामध्ये जनतेचा, विरोधी पक्षांचा, या सगळ्यांचा सुद्धा सहभाग असावा. तसं जर ते मूल्यमापन झालं तर ते सर्वसमावेशक मूल्यमापन असं म्हणता येईल आणि मग त्यावर साधक बाधक चर्चा सुद्धा करता येईल. सरकारला 100 दिवसांचाच फक्त हा छोटासा कार्यक्रम होता, त्याचे जे काही निकाल यायचे ते आपल्या हाती आलेत, पण ना ते अंतिम आहेत ना ते आपल्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे सर्वस्व किंवा सर्वात महत्वाचे असणारे निकाल जर आपल्याला द्यायचे असतील तर त्यासाठी एक मोठा कार्यक्रम सरकारला घ्यावा लागेल आणि त्या निकालानंतर महाराष्ट्र सरकार किती लोकाभिमुख आहे किंवा नाही या निकालावर चर्चा करणं आपल्या सगळ्यांना शक्य होईल. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये कार्यक्रममध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.